जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने आपण पर्यावरणाच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करतो। मात्र मुंबईची ओळख असलेला समुद्र आज कोणत्या स्थितीत आहे? प्लास्टिक कचरा, सांडपाणी, रासायनिक प्रदूषण आणि वाढते शहरीकरण यामुळे मुंबईचा समुद्र अक्षरशः गुदमरतोय का? याच प्रश्नाचा शोध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईच्या समुद्र किनाऱ्याला प्रदूषणाचा विळखा, कचरा आणि सांडपाण्याच्या विळख्यात गुदमरतोय। समुद्री जीवांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह। आपण पर्यावरणाच्या अनेक प्रश्नांवरती चर्चा करतो, मात्र मुंबईची ओळख असलेला समुद्र आज कोणत्या स्थितीत आहे याचा कधी विचार केला आहे का? प्लास्टिक कचरा, सांडपाणी, रासायनिक प्रदूषण आणि वाढतं शहरीकरण यामुळे मुंबईचा समुद्र अक्षरशः गुदमरतोय का? याच प्रश्नांचा शोध घेणारा हा विशेष रिपोर्ट। मुंबईचा समुद्र खरंच श्वास घेतोय का? मुंबईच्या अथांग पसरलेल्या समुद्र किनाऱ्याला गेल्या काही वर्षात प्रदूषणाचा प्रचंड मोठा विळखा बसलाय। मुंबईचा समुद्र मोकळा श्वास घेतोय का? या प्रश्नांचे उत्तर दुर्दैवाने नाही असेच द्यावं लागेल। मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारा अथांग समुद्र सध्या कचरा, प्लास्टिक आणि सांडपाण्याच्या विळख्यात गुदमरत चाललाय। एकीकडे स्वच्छ आणि जैवविविधतेने नटलेला हा समुद्र आज प्रदूषणाच्या विळख्यात सापडलाय। या समुद्रात दररोज तणावारी प्लास्टिक, नाले आणि सांडपाणी समुद्रात मिसळत आहे। त्यामुळे समुद्री जीवसृष्टी आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे। नागरिक आणि पर्यटकांकडून समुद्र किनाऱ्यावर टाकला जाणारा कचरा तसेच नद्या आणि नाल्यांद्वारे वाहून येणारे प्लास्टिक समुद्रात विसावते। भरतीच्या वेळी हा सर्व कचरा पुन्हा किनाऱ्यावर फेकला जातो। मुंबईतील हजारो गॅलन मैला पाणी आणि सांडपाणी कोणत्याही योग्य प्रक्रियेविना थेट नाल्यांद्वारे समुद्रात सोडले जाते। यामुळे समुद्राच्या पाण्याचा दर्जा कमालीचा घसरला असून त्यात हानिकारक जीवाणूंची संख्या वाढली आहे। मुंबई आणि उपनगरांतील कारखान्यांमधून निघणारे रासायनिक सांडपाणी, तेल आणि विषारी घटक थेट समुद्रात वाहून जातात। यामुळे समुद्रातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊन सागरी जीवसृष्टी धोक्यात आहे। भरती ओहोटीबरोबर हा कचरा समुद्राच्या पोटात जातो आणि अनेक समुद्री जीवांच्या जीवनाला धोका निर्माण करतो। तज्ज्ञांच्या मते प्रदूषणामुळे समुद्रातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते। त्यामुळे मासे, खेकडे आणि इतर समुद्री जीवांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। समुद्राचे नैसर्गिक संतुलनही बिघडत चाललंय। समुद्र हा फक्त पाण्याचा साठा नाही, तो लाखो जीवांचा अधिवास आहे। प्रदूषण रोखले नाही तर भविष्यात समुद्री जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो। समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक विविध उपक्रम राबवत आहेत। मात्र केवळ स्वच्छता मोहिमा पुरेशा नाहीत, प्रदूषणाचे मूळ स्रोत थांबवणे गरजेचे आहे। पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपण अनेक प्रश्नांवरती चर्चा करत असतो, पण मुंबईची ओळख असलेला समुद्र, या समुद्राला धरून अनेक प्रश्न आहेत। कारण मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा आहे, सांडपाणी आहे किंवा मग वाढतं शहरीकरण, या सगळ्या दृष्टिकोनातून पाहता खरंच समुद्र श्वास घेत आहे का? आजच्या घडीला काय, तुम्ही कसं पाहता याकडे? खरंच हा एक प्रश्न जो आहे हा फार गंभीर प्रश्न आहे। कचरा म्हटलं तर कचरा येतो कुठून ह्याचा आपण विचार केला पाहिजे। आपणच तो कचरा टाकतो, म्हणून तो कचरा शेवटी समुद्रात येतो। दुसरा जो सांडपाणीचा विषय आहे, तर एक चांगली बातमी आहे की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जे सांडपाणी प्रक्रिया करण्याचे केंद्र आहेत त्याचं प्रगती स्तरावर काम सुरू आहे। 7 मोठे केंद्र आहेत, STP प्लांट ज्यांना आपण म्हणतो, आणि ते पुढच्या काही वर्षात टप्प्याटप्प्याने जेव्हा ते सुरू होतील तर नक्कीच हे मुंबई महानगरपालिकेचं किंवा मुंबई शहरातलं जेवढं सांडपाणी आहे हे 100% पुढच्या काही वर्षामध्ये ट्रीट झाल्यानंतर ते सांडपाणी समुद्रात जाईल। मग आपल्याला समुद्रामध्ये ती बदल दिसेल। पुढच्या काही वर्षामध्ये 100% एक ऑक्सिजनची प्रमाण मुंबई शहरामध्ये वाढेल। आपण जेव्हा समुद्रावर जाता आपला कचरा आपल्या खिशात ठेवा, आपला कचरा आपल्या घरी घेऊन जा। आपला कचरा आपण समुद्रात टाकू नका। समुद्र फक्त आपला नाहीये, समुद्र हा जनतेचा आहे। आपला कचरा आपण कसा विल्हेवाट लावायचा ह्याच्यावर आपण विचार करा।
समुद्रातील प्रदूषण रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणीची गरज. शहरातील सांडपाण्यावर 100% प्रक्रिया करूनच ते समुद्रात सोडणे सक्तीचे करावे. समुद्राला मिळणाऱ्या सर्व मोठ्या नाल्यांच्या तोंडाशी ट्रॅश ट्रॅप्स बसवणे. एकल वापराच्या प्लास्टिकवर कठोर बंदी आणावी. समुद्रात कचरा टाकणाऱ्यांवर मोठा दंड ठोठावण्याची गरज. किनाऱ्यावर कचरा करणाऱ्यांवर कठोर कारवाई. प्रदूषण आणि कचरा करणाऱ्या नागरिकांची मानसिकता बदलण्याची गरज. मुंबईची ओळख या समुद्राशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे या समुद्राला मोकळा श्वास घेऊ देण्याची जबाबदारी मुंबईकरांची आहे. समुद्र वाचला तरच पर्यावरण वाचेल. पर्यावरण वाचले तरच आपले भविष्य सुरक्षित राहील. यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहण्याची आवश्यकता आहे. मुंबईचा समुद्र अजूनही श्वास घेत आहे, पण तो श्वास दिवसेंदिवस मंदावत चाललेला आहे. हा समुद्र जिवंत ठेवायचा असेल तर केवळ सरकारने नव्हे तर प्रत्येक नागरिकानं जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्तानं ही वेळ आलेली आहे की आपण समुद्राची रक्षा करणार का मग त्याला गुदमरू देणार. समुद्र वाचले तर पर्यावरण वाचेल आणि पर्यावरण वाचले तर आपलं भविष्य सुरक्षित राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत गज्जासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.